एक महत्त्वाची बातमी, जातीपातीच्या राजकारणाचा निवडणुकीमध्ये फटका बसतो असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। मात्र माझा विजय निश्चित आहे असा विश्वास देखील पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। पंकजा मुंडे माझ्यासोबत आहेत। अवघे काही तास शिल्लक आहे निकालासाठी, काही धाकधूक वगैरे वाटतं? धाकधूक वाटत नव्हती, आता तुम्ही म्हणल्यावर वाटेल थोडीशी, कारण मला धाकधूकला वेळच नाही मिळाला। मी बाहेर राज्यात प्रचार करत होते, मग थोडंसं मी माझ्या आईला घेऊन अष्टविनायक वगैरेला गेले, सगळेजण आपापल्या सुट्टीला गेले होते, मग आईला पण म्हटलं घेऊन जावं, तर मला वेळच नाही मिळाला त्या विषयावर तसा विचार करायचा। पण आता मला वाटेल उद्यापर्यंत, आता 24 तास, कारण निकाल असल्यावर वाटतेच ना थोडीशी। अनेक पोल जाहीर होतात, त्या पोलमध्ये तुम्हाला आघाडी दाखवली जाते, कसं पाहता? चांगले दाखवली आघाडी तर भाग्य आहे माझं। जर सर्टिफिकेट हातात आल्यावरच मी आनंद व्यक्त करेन। बीडमध्ये जे निवडणूक काळामध्ये जे जातीचं समीकरण पुढे आलं, त्याला कुठंतरी काही किनार लागेल किंवा फटका बसण्याची शक्यता आहे? तर त्याच्यावर मी ऑलरेडी व्यक्त झालेली आहे की या सगळ्या गोष्टींचा निवडणुकीवर परिणाम असतोच, नाही म्हणणं हे चुकीचं ठरेल। आता उद्याच्या निकालानंतर याच्यावर मी भाष्य करणं उचित राहील। विजय निश्चित म्हणायचं ताई? मला तर वाटतं की विजय निश्चित असावा आणि आहेच। नक्कीच विजय निश्चित असल्याचा पुन्हा एकदा दावा पंकजा मुंडे यांनी केलेला आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, परळी, बीड।